सिंधी पद्धतीचा आंब्याचा मुरब्बा, सुगंधित, गोड, थोडासा तिखट, आंबट, चवीला जबरदस्त. तुम्ही याला पोळीबरोबर खाऊ शकता, भाताबरोबर खाऊ शकता किंवा असासुद्धा खाऊ शकता. खूप छान चवीला लागते. हा कसा बनवलेला आहे ते समोर तुम्हाला व्हिडिओत दिसेलच. त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथे मी तोतापुरी आंबे घेतलेले आहेत. स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि त्याला किसून घ्यायचे. तर मी 1 पाव आंबे घेतलेले आहे. प्रमाण पण मी तुम्हाला सोबत सांगते आहे. तर याचे ना आपल्याला असे चौकोनी तुकडे करायचे. तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही तुकडे करून घेऊ शकता. हवं तर जाड किसणीने किसून पण घेऊ शकता. आता कढई घेतलेली आहे. जेवढे तुमचे आंबे 1 पाव आंबे आहे तर 1च पाव साखर घ्यायची आपल्याला. तर इथे कढईत मी आंबे टाकून घेतले, त्यानंतर साखर टाकून घेतलेली आहे. व्यवस्थित यात आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही, कारण की आपल्याला हे मुरब्बा आहे तो वर्षभर टिकला पाहिजे म्हणून. तर पाण्याचा अगदी थोडाही पाण्याचा वापर न करता आपण इथे बनवलेला आहे. तर हा मुरब्बा मला खूप आवडतो. माझी एक मैत्रीण होती सिंधी, तीही आणायची, पण त्यात तिखट राहायचं आणि ड्रायफ्रूटसुद्धा टाकायचे. तर मी यात ड्रायफ्रूट्स नाही टाकले आहे आणि तिखट पण नाही टाकलेलं आहे. तर तिखटाऐवजी मी काय वापरलेलं आहे ते तुम्हाला समोर व्हिडिओत दिसेलच. तर आता बघा थोडं साखरेला पाणी सुटत आहे, म्हणजे आंब्याचा जो मॉइश्चर आहे त्याच्याने आपली साखर जी आहे ती विरघळत चाललेली आहे. अशी अगदी मंद आचेवरच करायचं आपल्याला. पूर्ण मुरब्बा हा मंद आचेवरच छान करून घ्यायचा आहे, कारण की काय होईल, गॅस फास्ट केली तर आपला मुरब्बा किंवा साखर जळायची भीती असते. तर बघा छान मस्त साखरेचा पूर्ण पाक झालेला आहे, पातळ झालेली आहे. आता आपल्याला याला हळूहळू शिजवून घ्यायचं आहे. तर छान उकळ पण आलेली आहे. आंब्याच्या त्या रसाला जे पाक झाला आहे तो बघा आंबा पण ट्रान्सपरंट होत चाललेला आहे. आता यात बाकीचे साहित्य घालून घेऊया. सगळ्यात पहिले इथे घेतलेली आहे मी लवंग, विलायची, काळी मिरी घेतली आहे. विलायची थोडीशी फोडून घालायची आहे, म्हणजे त्याच्यात छान सुगंध येतो. त्याचबरोबर इथे 2 तुकडे कलमीचे घातलेले आहे. या पूर्ण खड्या मसाल्यांचा सुगंध यात उतरतो, फ्लेवर उतरतो. खूप छान असा चवीला जबरदस्त असा वाटतो, म्हणजे एकदम छान असा हलका मंद असा सुगंध येतो याचा. तर आता याला छान व्यवस्थित शिजू द्यायचं. मंद आचेवरच शिजू द्यायचं आपल्याला. गॅस फास्ट करायची नाही आहे. गॅस कधी फास्ट करायची ते पण मी तुम्हाला समोर व्हिडिओत सांगतेच आहे. आता सोबतच मी इथे 1.5 चमचा खसखससुद्धा वापरलेली आहे. तर तुम्हाला खसखस नाही घालायची असेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. तर आता याला छान व्यवस्थित फिरवून आपल्याला ते पूर्ण शिजवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीज आहे. एंड स्क्रीनलासुद्धा मी छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत. तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. आणि हो, आजची जर रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर लाईक पण करा, कमेंट पण करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी इथे तिखटाऐवजी चिली फ्लेक्स घातलेला आहे, त्यानंतर काळं मीठ घातलेलं आहे आणि थोडं साधं मीठ घातलेलं आहे. हे घालून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं. चिली फ्लेक्सनी एकदम लाल रंग येत नाही, हलकासा लाल रंग येतो, खूप छान असा रंग येतो, म्हणून मी चिली फ्लेक्स घातलेला आहे. आता हे बघा थोडं घट्ट व्हायला लागलेलं आहे पाक. असा आपल्याला अगदी जास्त घट्ट होऊ द्यायचं आहे. तर पूर्ण असं घट्ट व्हायला लागलं की पाक आपल्याला समजून येते. तर पाक थोडा घट्ट होतपर्यंत अजून 2 मिनटं मी शिजवून घेते. अजून घट्ट आला की मग याला आपल्याला सगळं थंड करून घ्यायचं आहे रूम टेम्परेचरवरच. तर आता 2 मिनटं शिजवून घेते. 2 मिनटानंतर हा बघा असा मस्त घट्ट झालेला आहे. आता याला मी खालती उतरवलं. तर एवढा घट्ट होतपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर पूर्ण रूम टेम्परेचरवर याला थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतरच कोरड्या भरणीत भरायचं. आणि जेव्हाही तुम्हाला वापरायचं असेल किंवा खायला घ्यायचं असेल तर चमचा हा सुक्का वापरायचा, ओला चमचा वापरायचा नाही, नाहीतर हा वर्षभर टिकणार नाही. आणि याला कोरड्या जागेवरच स्टोअर करायचं. फ्रीजमध्ये नाही ठेवला तरीही आरामात वर्षभर टिकतो. तर कशी वाटली आजची रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.